नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आता बघूयात राजकीय बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन. जैन समाजाच्या जमिनीवर सरकारी कार्यालय नको असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं. अॅट्रॉसिटीच्या 889 खोट्या प्रकरणातील पीडितांना दिलासा मिळाला अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. आगामी निवडणुकीसाठी बावनकुळेंवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे निवडणूक प्रमुख असून आगामी निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. कोल्हापूरच्या बाजीराव खाडे यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी बाजीराव खाडे यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. बाजीराव खाडे यांनी यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या कोर टीममध्ये काम केलंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दवानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. मुंडवा जमीन प्रकरणात बावनकुळेंना पुरावे देत कारवाईची मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनील राऊत यांना फोन केलाय. फोन करत संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष आणि शिवसेना जिल्हाप्रमुख यांची गुप्त बैठक झाली. महायुतीबाबत बुधवारी निर्णय होईल असा आशावाद व्यक्त केलाय. मात्र बैठकीत झालेल्या चर्चेबाबत मौन पाळलं. नारायण राणे यांनी महायुती करण्याची भूमिका घेतली, त्या भूमिकेमुळे बैठक घेत असल्याचं सांगितलंय. दिल्लीतील हल्ल्यावरून नाना पटोलेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. काश्मीर अजूनही असुरक्षित आहे. मोदींची 56 इंचाची छाती कुठे गेली असा सवाल पटोलेंनी केलाय. केंद्रात राज्यात यांचं सरकार असताना दहशतवादी येतात कुठून असा सवालही पटोलेंनी केलाय. पंतप्रधानांनी आतंकवाद मुळासकट उपटून फेकण्याची गरज आहे. यामध्ये पाकिस्तानचा हात असेल तर युद्ध समजून पाकिस्तानला धडा शिकवावा असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलंय. दिल्लीत झालेल्या स्फोटाची घटना दुर्दैवी आहे. सरकारने याला गांभीर्यानं घेतलंय. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंसोबत युती केलेला संभाजी ब्रिगेड ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची माहिती आहे. ते शिवसेनेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करणार. विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड पक्ष युती करण्याच्या तयारीत आहेत. नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी बैठक घेतली आहे. यात हा निर्णय झाला आहे. ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह 4 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5.33 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असून उमंग व्हाईट गोल्ड कंपनीच्या कर्जावरून गुन्हा दाखल झालाय. बँकेकडे गहाण मशिनरी विकल्याचा गंभीर आरोप आहे. जळगाव जिल्ह्यात बहुतांश नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वास माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलाय. तर जिल्ह्यातील 1-2 नगरपालिकांमध्ये युतीमध्ये लढण्याचेही संकेत माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. नाशिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आहे. सध्या तरी मनसेसोबत जाण्याचा कुठलाही निर्णय नाही असं स्पष्टीकरण यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं. अन्यायाच्या विरुद्ध लढणं, सातत्यानं संघर्ष करणं हा शिवसेनेचा स्थायी भाव आहे. आजही ठाकरेंचं नेतृत्व लोकांना मान्य असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
सातारा नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंनी मुलाखती घेतल्यात. कमळ चिन्हावर नगरपालिका निवडणूक लढवली जाणार असल्याचं स्पष्ट केलंय. तर नगराध्यक्षपदासाठी मी स्वतःच इच्छुक असल्याचं मजेशीर उत्तर उदयनराजेंनी दिलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत एकत्र राहणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी स्थानिक पातळीवर समविचारी घटकांना एकत्र येऊन काम करण्याची राजकीय समीकरणं आखली जात आहेत. शरद पवारांचं ओबीसी प्रेम हे पश्चात बुद्धी की निवडणुकीचं नवं नाटक असं केशव उपाध्याय यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली. आता बघूयात गावखेड्यांमधल्या बातम्या.